घरातली सगळी कामं आवरून आम्ही निघालो होतो आज शॉपिंगसाठी. तर वाटेत जाताना प्रियांशीच्या खोडी काही कमी नसतात, त्यामुळं तिला उचलून घ्या हे नेहमी सुरूच असतं. तर ती उचलून घेऊन पण शांत बसणाऱ्यातली नाही. आम्ही फायनली पोचलो टावर लाईनला. इथं सगळे मोठे मोठे टावर आहेत, त्यामुळं या ठिकाणाला टावर लाईन बोलतात आणि इथंच आमचा क्लाससुद्धा आहे. तर आम्ही जाता जाता मंदिरामध्ये सुद्धा गेलो. टावर लाईनमध्ये तुळजाभवानीचं छान मंदिर आहे. तर ह्या मंदिराजवळच आमचा क्लाससुद्धा आहे. तर हा फ्रॉक प्रियांशीला दीदीनं शिवला होता आणि तो फ्रॉक घातल्यावरती प्रियांशी अजूनच क्यूट दिसत होती. मंदिरामध्ये गेल्यावर लहान मुलांना बेल वाजवायला तर प्रचंड आवडते, पण ती त्यांच्या हाताला काही येतच नाही. त्यामुळं प्रियांशीला उचलून घेतलं आणि तिनं बेल वाजवली. मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेतलं. वरच्या बाजूलाच महादेवाची पिंडसुद्धा आहे, तर त्या मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घेतलं आणि प्रियांशीला बिस्किट दिलं होतं, तर ते बिस्किट तिनं त्याच मंदिरामध्ये बसून खाऊन घेतलं. हा आहे आमचा क्लास. उद्यापासून आम्ही रोज याच ठिकाणी येणार होतो, कारण तो क्लास प्रोफेशनल असल्यामुळं त्या क्लासला युनिफॉर्म आहे. तर तोच युनिफॉर्म घेण्यासाठी आज आम्ही आलो होतो. तर युनिफॉर्म घेताना मात्र आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही, कारण तिथं कलर शोधायचा प्रश्नच नव्हता. युनिफॉर्म आमचा ब्लॅक आणि व्हाईट, टी शर्ट असो किंवा शर्ट, पण कलरमध्ये ब्लॅक आणि व्हाईट एवढंच होतं. आणि मी पहिल्यांदाच काहीतरी ब्लॅक घेणार होते. या अगोदर मी कधीच ब्लॅक कलरचं काहीसुद्धा घेतलेलं नाही. पॅन्टमध्ये खूप घेतलं आहे, पण शर्टमध्ये काहीच घेतलं नव्हतं. नंतर घरी आलो आणि आज आमच्या रूमच्या खाली राहणाऱ्या जोडप्यांचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं. तर या दोन भावंडांची लग्न एकाच मंडपात झाल्यामुळं दोघांची ॲनिव्हर्सरी एकत्रच होती, पण त्यातल्या एका काकांची वाईफ तिथं आलीच नव्हती आणि आजसुद्धा ती कॅन्डल काही लागलीच नाही. त्या काकांचा मूड नव्हता, त्यामुळं त्यांनी प्रियांशीसोबत केक कट केला आणि त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. आणि प्रियांशी त्यांची लाडकी आहेच, त्यामुळं त्यांच्या सेलिब्रेशन